विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या लेक्चर मध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक नफा आणि तोटा डिस्कस करणार आहोत। बघा, नफा आणि तोटा या टॉपिक वरती पोलीस भरती असो किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असो, 1 ते 2 प्रश्न असतातच। मग विद्यार्थ्यांना हा टॉपिक गोंधळात टाकतो। मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक समजून सांगणार आहे। बघा, हा टॉपिक विदाउट फॉर्म्युला कसा सोडवायचा हे मी या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम मी याची व्याख्या तुम्हाला सांगतो, नफा कशाला म्हणतात आणि तोटा कशाला म्हणतात। आता नफा आणि तोटा सर्वांना ठाऊक आहे। समजा एखादी वस्तू तुम्ही 100 रुपयाला खरेदी केली आणि ती 200 रुपयाला विकली, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, 100 रुपयाची वस्तू तुम्ही 200 रुपयाला विकली म्हणजे तुम्हाला 100 रुपये अधिक भेटले। जर तुम्हाला अधिक पैसे जर खरेदी केलेल्या रकमेवर भेटत असतील, म्हणजे खरेदी केलेल्या वस्तूवर भेटत असतील, तर त्याला नफा असे म्हणतात। आणि फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 100 रुपयाला वस्तू खरेदी केली आणि ती 50 रुपयाला विकली, म्हणजे काय केलं, तुम्ही 100 रुपयाला वस्तू खरेदी केली होती पण ती विकली किती रुपयाला, 50 रुपयाला, म्हणजे 50 रुपये तुम्हाला तोटा झाला। म्हणजेच काय, जर तुम्ही खरेदी किमतीपेक्षा अधिक रकमेने वस्तू विकली तर तुम्हाला नफा होतो आणि खरेदी किमतीपेक्षा कमी रुपयाने वस्तू विकली तर तुम्हाला तोटा होतो। मग आता या ठिकाणी बघा, नफा आणि तोटावरील 2 एक्झाम्पल्स मी घेतलेत, एकदम बेसिक पासून मी सांगणार आहे। बघा, पहिला प्रश्न असा आहे, बघा, ए नावाची व्यक्ती आहे, तिने 6500 रुपये किमतीचा एक टेबल 4000 रुपयास विकला। म्हणजे ए नावाची व्यक्ती आहे, तिने 6500 रुपयाचा एक टेबल 4000 रुपयास विकला, तर तोटा किती। आता सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, तुम्हाला तोटा काढायचा असू द्या किंवा नफा काढायचा असू द्या, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, तुम्हाला मोठी किंमत आणि लहान किंमत, मोठ्या किमतीमधून लहान किंमत वजा करायची, एवढं लक्षात ठेवायचं आहे। मग या ठिकाणी तोटा काढायचा आहे, मग तोटा बरोबर फॉर्म्युला एकच लक्षात ठेवायचा आहे, मोठी किंमत पकडायची आणि त्याच्यामधून लहान किंमत वजा करायची। मग आता 6500 आणि 4000 मध्ये मोठा कोण आहे, 6500, मग 6500 मधून वजा करूया 4000, म्हणजे आपला तोटा येऊन जाईल। मग 6500 मधून 4000 गेले, उत्तर आले बघा 2500 रुपये। म्हणजे या ठिकाणी बघा, त्या व्यक्तीला, त्या ए नावाच्या व्यक्तीला 2500 रुपये तोटा झालाय। आता दुसरा प्रश्न बघा, बी ने एक टीव्ही, म्हणजे बी नावाची व्यक्ती आहे, तिने एक टीव्ही 8000 रुपयाला खरेदी करून 9400 रुपयास विकला, तर त्याला किती रुपये नफा झाला। लक्षात ठेवा, नफा असू द्या किंवा तोटा असू द्या, फॉर्म्युला एकच आहे। मग नफा बरोबर, यामध्ये मोठी किंमत तुम्हाला कोणती दिसते, 8000 आणि 9400 मध्ये, तर 9400 दिसते। मग 9400 मधून लहान किंमत 8000 वजा करूया, म्हणजे आपला नफा येऊन जाईल। मग 9400 मधून 8000 गेले, उरतात बघा 1400, म्हणजे त्या व्यक्तीला बघा 1400 रुपयाचा नफा झालाय। अशा प्रकारे या टॉपिक वरती अवघड एक्झाम्पल विदाउट फॉर्म्युला कसे सोडवायचे ते आता आपण पुढे बघूया। आता पाहूया या टॉपिकचा तिसरा प्रश्न। बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, ए नावाच्या व्यक्तीने 5000 रुपये किमतीचा एक टेबल 6500 रुपयास विकला, तर त्याला शेकडा नफा किती झाला। आता लक्ष ठेवा, आतापर्यंत आपण जे 2 प्रश्न पाहिले त्या ठिकाणी फक्त नफा आणि तोटा काढायचा होता, या ठिकाणी शेकडा नफा आलाय। मग आता नफा आणि तोटा जर तुम्हाला ठाऊक असेल तर शेकडा नफा देखील तुम्ही काढू शकता। मग शेकडा नफा म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, 500 रुपयाची एक वस्तू विकत घेतली आणि ती 1000 रुपयाला विकली। मग आता 500 रुपयाची एक वस्तू तुम्ही 1000 रुपयाला विकली, तर 500 वरती तुम्हाला 500 रुपये अधिक भेटले। मग तुम्हाला काय समजलं की 500 वरती जर 500 रुपये अधिक भेटले, तर याच्यामध्ये प्रत्येक 100 रुपये मागे किती रुपये अधिक भेटले, यालाच म्हणतात शेकडा नफा। म्हणजे प्रत्येक 100 रुपये मागे किती रुपये जास्त भेटले, याला म्हणतात शेकडा नफा। मग आता आपण पाहूया, बघा, शेकडा नफा काढायचा कसा। आता ए ने 5 रुपये किमतीचा एक टेबल 6500 रुपयास विकला। मग सर्वप्रथम शेकडा नफा काढण्यासाठी याच्यामध्ये नफा नेमका किती झालाय तो आपण पाहूया। मग नफा आणि तोटा काढण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला, मोठ्या किमतीमधून लहान किंमत वजा करायची, म्हणजे आपला नफा किंवा तोटा येऊन जाईल। मग 5000 आणि 6500 मध्ये मोठी किंमत 6500 आहे, त्याच्यामधून वजा करूया 5000 रुपये, म्हणजे बघा आपला नफा येऊन जाईल, जो की आहे बघा 1500 रुपये। बघा, 6500 मधून 5000 रुपये गेले, 1500 रुपये आपला नफा आलाय। मग आता शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे। मग शेकडा नफा म्हणजे तुम्ही काय शिकले, प्रत्येक 100 रुपये मागे किती नफा झालाय। मग आता या दोघांमध्ये शेकडा नफा आणि शेकडा तोटामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला खरेदी किंमत टार्गेट करायची। मग खरेदी किंमत किती बघा, ए ने 5000 रुपये किमतीचा, म्हणजे खरेदी किंमत 5000 रुपये। प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला खरेदी किंमत खूप महत्वाची आहे। म्हणजे बघा, त्याने 5000 रुपयाच्या खरेदीवर, म्हणजे 5000 रुपयाची जी किंमत होती त्याच्यावरती 1500 रुपये नफा त्याला भेटलाय, तर प्रत्येक 100 रुपयामागे त्याला किती नफा झाला असेल आपल्याला काढायचंय। परत एकदा बघा, 5000 रुपयाची वस्तू होती, त्याच्यावरती 1500 रुपये नफा झालाय, मग प्रत्येक 100 रुपयावरती किती नफा झाला असेल, म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे। मग काढूया, बघा, एक्स बरोबरच्या अलीकडे आणूया, म्हणजे एक्स बरोबर हा 100 1500 सोबत वरती गेला, 1500 गुणिले 100 आणि भागिले सोबत 5000 गेला। परत एकदा बघा, एक्स वरती आला, 100 या ठिकाणी 1500 सोबत गेला आणि 5000 बरोबरच्या अलीकडे खाली आलाय। आता बघा, हा शून्य कट, हा शून्य कट,
हा देखील शून्य कट, फक्त 5 आणि 150 उरलाय. मग 5 एक 5, 5 त्रिक 15 आणि हा शून्य वरती म्हणजे 30 आलंय उत्तर आपलं. मग नफा शेकडा नफा म्हणजे शेकडा म्हणजे टक्केवारीमध्ये असतो. मग x बरोबर आला आपला 30%, म्हणजेच बघा त्या व्यक्तीला 30% नफा झालाय. आता पाहूया पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया पुढचा प्रश्न. बघा जो प्रश्न तिसरा पाहिला होता तसाच हा प्रश्न आहे. प्रश्न सांगितलाय बघा, 20 रुपये किमतीची वस्तू 25 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती, म्हणजे शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. हा जो प्रश्न आहे बघा तो पोलीस भरतीला यादी येऊन गेलाय. मग 20 रुपये किमतीची वस्तू 25 रुपयाला विकली तर नफा झाला हे आपल्याला माहिती आहे, पण शेकडा नफा प्रत्येक 100 रुपये मागे किती नफा झाला असेल आपल्याला काढायचंय. मग सर्वप्रथम शेकडा नफा काढण्यासाठी नफा काढणं गरजेचं आहे. मग नफा कसा काढायचा हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला. मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. मग मोठी संख्या 25 वजा लहान संख्या 20, म्हणजे बघा 5 रुपये उत्तर, म्हणजे 5 रुपये त्याला झालाय नफा. मग शेकडा नफा किती, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढण्यासाठी तुम्हाला खरेदी किंमत किंवा जी किंमत त्या वस्तूची आहे ती टार्गेट करायची. मग बघा 20 रुपयाच्या वस्तूवरती त्याला 5 रुपये नफा झालाय. तर प्रत्येक 100 रुपयाच्या वस्तूवरती म्हणजे प्रत्येक 100 रुपये मागे किती नफा झाला असेल हा आपल्याला काढायचा आहे. मग x अलीकडे घेऊया, x वरती आला बरोबर 5 सोबत 100 वरती गेला, ह्या 5 सोबत हा 100 वरती आणि भागिले हा जो 20 होता तो खाली आला. मग बघा 20 एक 20, 20 5 100, मग उरलंय फक्त x बरोबर 5 गुणिले हा 5. मग 5 गुणिले 5 किती होतात, 5 5 25. शेकडा नफा आणि तोटा टक्केवारीमध्ये असतात, म्हणजेच बघा त्या व्यक्तीला 25% नफा झालाय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 5. या ठिकाणी सांगितलंय बघा, बी ने एक जुनी कार 60,000 रुपयाला खरेदी केली व 1 वर्षानंतर त्याने ती 45,000 रुपयाला विकली तर शेकडा तोटा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. मागच्या 2 प्रश्नामध्ये आपण शेकडा नफा काढला, मग आता या ठिकाणी शेकडा तोटा काढायचा आहे. ट्रिक एकदम सेम आहे. काय करायचंय बघा, शेकडा तोटा काढण्यासाठी अगोदर आपल्याला तोटा काढायचा आहे. मग तोटा आणि नफा काढायचं मी तुम्हाला शिकवलं, एकदम सोपं आहे. तोटा आणि नफा काढण्यासाठी काय करायचंय, याच्यामध्ये जी मोठी किंमत आहे त्याच्यामधून लहान किंमत तुम्हाला वजा करायची. मग मोठी किंमत कोणती असते बघा 60,000, तिच्यामधून लहान किंमत जी 45,000 आहे ती वजा करायची. मग किती येतात बघा, उत्तर येते 15,000. म्हणजे बघा त्या व्यक्तीला 15,000 रुपयाचा तोटा झालाय. मग आता तोटा आल्यानंतर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. मग शेकडा तोटा म्हणजे काय, प्रत्येक 100 रुपये मागे त्या व्यक्तीला किती तोटा झालाय. मग आता खरेदी किंमत टार्गेट करूया. खरेदी किंमत आहे बघा 60,000 रुपये. बघा त्या व्यक्तीला 60,000 रुपयाच्या खरेदीवरती 15,000 रुपये जर नफा झालाय तर प्रत्येक 100 रुपयाच्या खरेदीवरती किती रुपये नफा झाला असेल हे आपल्याला काढायचंय. मग काय करूया बघा, x अलीकडे घेऊया आणि हा 100 पलीकडे घेऊया आणि 60,000 देखील पलीकडे नेऊया. मग x बरोबरच्या वरती आला बरोबर हा 15,000 गुणिले हा 100 वरती आणि भागिलेला कोण गेलाय बघा 60,000. 60,000 भागिलेला गेलाय. मग आता करूया, हा शून्य कट, हा शून्य कट. बघा 1 2 1 2 शून्य कट. मग 6 आणि 150 उत्तर आलंय. मग 6च्या पाड्यात 150 किती नंबरला आहे ते पाहूया. x बरोबर 150 भागिले 6 हे सोडून आपलं उत्तर भेटणार आहे. बघा 6चा आणि 15चा विचार केला, 6च्या पाड्यात 15 नाही, पण 15च्या जवळची संख्या 12 आहे. 6 1 6, 6 2 12. मग 15तून 12 गेले उरले 3, 3 वरती हा 0. बघा 6 पंचे होतात 30, म्हणजे x बरोबर आलाय 25. म्हणजे 25% त्या व्यक्तीला तोटा झालाय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी सांगितलंय, एक वस्तू 750 रुपयाला खरेदी करून 840 रुपयाला विकली तर किती टक्के नफा झालाय. आता काय करायचंय बघा, किती टक्के नफा झाला हा काढायचा आहे. मग आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढलाय, तीच ट्रिक या ठिकाणी अप्लाय करायची. आता किती टक्के नफा काढण्यासाठी अगोदर आपल्याला नफा काढणं गरजेचं आहे. मग नफा कसा काढायचा बघा, नफा काढण्यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग मोठी संख्या 840, त्याच्यातून वजा करूया 750. मग 840 म्हणून 750 गेले तर 90 उरतात. म्हणजेच बघा 90 रुपयाचा त्या व्यक्तीला नफा झालाय. मग आता लक्षात ठेवा, खरेदी किंमत आपल्याला टार्गेट करायची असते. मग खरेदी किंमत 750 रुपये आहे. मग 750च्या खरेदीवर जर 90 रुपये नफा झाला असेल तर प्रत्येक 100 रुपयाच्या किमतीवर किती टक्के नफा झाला असेल आपल्याला काढायचंय. मग काढूया बघा, हा जो x वरती आहे, हा जो x खाली आहे तो वरती आणूया आणि या ठिकाणी 100 90 सोबत जाईल. 100 गुणिले 90 आणि भागिले हा 750 खाली आला. परत एकदा बघा, x वरती गेला, हा 100 90 सोबत गेला आणि 750 खाली आला त्या दोघांच्या. म्हणजे बघा हा 0 आणि हा 0 कट. मग या ठिकाणी बघा x बरोबर 100 गुणिले 9 आणि भागिले 75 उरलंय. मग आता काय करूया आपण बघा, या ठिकाणी 75 आणि 100 हे दोघं पण बघा, हे 75 आणि 90 5च्या पाड्यात आहे. 75 आणि 100 5च्या पाड्यात आहे. मग 5 ने भाग देऊया. बघा 5 दुने 10, या ठिकाणी 0. त्यानंतर बघा 5 1 5 उरले 2, 2 वरती 5, 5 5 25. म्हणजे बघा परत एकदा x बरोबर 20 गुणिले 9
भागिले 15 आलंय। परत एकदा बघा 9 आणि 15 3च्या पाड्यात, 3 त्रिक 9, 3 5 15, मग 5 1 5, 5 चौक 20, म्हणजे 4 गुणिले 3 आपलं उत्तर, म्हणजे x बरोबर 4 त्रिक 12, म्हणजे 12% आपलं उत्तर येणार। म्हणजे बघा पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया पुढचा प्रश्न। बघा या ठिकाणी सांगितलंय एक पाण्याची टाकी 1560 रुपयाला खरेदी करून 1716 रुपयाला विकली तर शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती? मग हा प्रश्न विद्यार्थ्यांना गोंधळात टाकतो का? कारण की या ठिकाणी शेकडा नफा अगर शेकडा तोटा सांगितलाय, म्हणजे नेमकं काय काढायचंय? मग आता लक्षात ठेवा, वरती एकदा जर प्रश्न वाचला तर 1560 ची टाकी 1716 रुपयाला विकली, म्हणजे 1500 रुपयाची खरेदी आणि 1700 रुपयाची विक्री आहे। म्हणजे बघा अधिकचे पैसे भेटलेत विकताना, म्हणजेच नफा झाला असणार। मग जर नफा झालाय तर शेकडा नफा अगर शेकडा तोटा, म्हणजे आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे। मग बघा 1560 ची टाकी 1716 ला विकली तर शेकडा नफा काढायचा आहे। मग नफा काढण्यासाठी अगोदर नफा काढायचा आहे, मग नफा काढण्यासाठी मोठ्या किमतीमधून छोटी किंमत वजा करूया। मग 1716 मोठी किंमत वजा 1560 लहान किंमत, मग 1716 मधून हे 1560 गेले 156 येतात, म्हणजे 156 रुपयाचा नफा झालाय। मग आपली ट्रिक वापरूया बघा, 1560च्या खरेदीवर जर 156 रुपये नफा होत असेल तर प्रत्येक 100 रुपयाच्या खरेदीवर किती नफा होत असेल हे आपल्याला काढायचंय। मग काय करूया, x वरती आणूया, x बरोबर 156 सोबत 100 वरती आणि भागिले हा 1560 खाली। मग काय करूया बघा, 156 एक 156 गुणाकार करूया, x बरोबर 156 एक 156 वरती त्याच्यावरती 2 शून्य 1 2 हे 2 शून्य वरती आणि भागिले 1560 खाली। बघा हा शून्य कट, 156 एक 156 वरती हा शून्य, म्हणजे x बरोबर आलाय 10%, म्हणजे बघा 10% त्याला नफा झालाय। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया पुढचा प्रश्न। बघा या ठिकाणी सांगितलंय एक वस्तू विकल्याने 4/5 पट नफा झाला तर शेकडा नफा किती? आता लक्षात ठेवा, आधी जे प्रश्न आपण पाहिले त्यापेक्षा हा प्रश्न वेगळा आहे। या ठिकाणी डायरेक्ट बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपल्याला दिली नाही, सांगितलंय एक वस्तू विकल्याने 4/5 पट नफा झाला तर शेकडा नफा किती? मग आता शेकडा नफा काढायचाय आणि बघा 4/5 पट नफा झाला असं सांगितलंय। मग आपण काय करायचंय, लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी अपूर्णांकयुक्त संख्या दिली आणि सांगितलंय नफा झालाय किंवा तोटा झालाय, त्या संख्येला 4/5 आहे त्या संख्येला 100 ने डायरेक्ट गुणून टाकायचं, म्हणजे तुमचा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा येऊन जाईल। मग आता बघा 5 1 5, 5 2 10 हा शून्य वरती, म्हणजे 4 गुणिले 20 आपलं उत्तर असेल। मग 4 गुणिले 20 किती येतात बघा, 20 चौक 80, म्हणजे बघा 80% नफा झालाय। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला असेल तर बघा हे 2 प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि जर या व्हिडिओची मदत तुम्हाला झाली असेल तर हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल।